सर्व शूरवीर सैनिक त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष आणि सर्व सैनिक, सर्व शेतकरी बंधू, माझ्या भगिनी, सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते, देशप्रेमी जनता, एनसीसी कॅडेट्स, उपस्थित बंधू भगिनी आणि उपस्थित माझ्या पत्रकार मित्रांनो, प्रिंट मीडियाचे, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचं मी स्वागत करतो। आपण उजव्या हाताला जे 26 नागरिकांचा जो बळी गेलेला आहे अतिरेक्यांच्या गोळीबारामध्ये, ते उजव्या हाताला आम्ही तिथं त्यांच्या सन्मानाने तिथे लावलेला मी त्यांनाही आदरणीय प्रांताध्यक्ष साहेबांच्या नजरेला मी आणून दिलेला आहे। मी सगळं तयारी झालेली आहे मित्रांनो। मी आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। जय जवान जय किसान, जय जवान जय जवान। माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा, आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपल्या सर्वांच्या वतीनं या जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आदरणीय गाडगे साहेब, आदरणीय अध्यक्ष भेटमोगरेकर, सर्वांचं स्वागत आहे। सुरुवातीला श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे। सुरुवातीला आपल्याला श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे। सर्वप्रथम मी दादा आपल्याला विनंती करतो, मी आपल्याला विनंती करतो, पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध 26 भारतीय नागरिकांनाही श्रद्धांजली आपण आज वाहूया। यानंतर या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांनाही श्रद्धांजली आपण वाहूया। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेले तसे हुतात्मा पत्करलेल्या तमाम असंख्य भारतीयांना सुद्धा, सुपुत्रांना आपण श्रद्धांजली वाहणार आहोत। आणि या देशात आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या, दारिद्र्यापोटी, गरिबीपोटी, या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिट स्तब्ध उभं राहून आपण सर्वांना श्रद्धांजली वाहूया। सावधान। धन्यवाद। आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। यानंतर व्यासपीठावर विराजमान असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे धडाकेबाज अध्यक्ष, आमच्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र काँग्रेसचा आणि काँग्रेसचं भविष्य आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ, यानंतर आदरणीय प्रमुख पाहुण्यांना हर्षवर्धन दादा सपकाळ आणि रवींद्र चव्हाण, गाडगे साहेब, या सर्वांना मी विनंती करतो, 26 भारतीयांच्या चित्रांना आपण जाऊन तिथे पुष्पहार अर्पण करून आपण सर्वांना श्रद्धांजली व्हावी। जे 26 पर्यटनासाठी अनंतनाग डिस्ट्रिक्ट मध्ये, जम्मू काश्मीर मध्ये गेले होते, 22 एप्रिलला पाकिस्तानच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये ज्यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यांनी आपला प्राण गमावला, अशा 26 लोकांना श्रद्धांजली इथे वाहण्यात येत आहे। या राज्याचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ हे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत। त्यासोबत आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत, त्यानंतर गाडगे साहेब आहेत, इतर सर्व मान्यवर आहेत। या सर्व मान्यवरांनी आदरणीय श्रद्धांजली वाहिलेली आहे। आजच्या कार्यक्रमाला हर्षवर्धन सपकाळ, रवींद्रजी चव्हाण खासदार साहेब, डॉक्टर गाडगे साहेब, कुणाल चौधरी साहेब, मोहनराव जोशी साहेब, तुकाराम रेंगे पाटील साहेब, भेटमोगरेकर साहेब, माधवराव जळगाव साहेब, अब्दुल सत्तार साहेब, धनराज राठोड साहेब, यस सर, या सर्वांचं मी स्वागत करतो। आपण स्थानापन्न व्हावं आणि मी खालील लोकांना विनंती करतो, माननीय प्रांताध्यक्ष दादा सपकाळांचं स्वागत, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय हेमंतराव पाटील भेटमोगरेकर साहेब, आदरणीय सत्तारभाई, या दोघांना विनंती करतो की आपण हर्षवर्धन सपकाळ यांचं तिरंग्याची दस्ती टाकून आपल्याला स्वागत करायचं आहे। इथे जे माणसं उभी आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण मागच्या जागेवर जाऊन बसावं किंवा आतमध्ये जाऊन बसावं। आदरणीय हर्षवर्धन सपकाळ यांचं स्वागत जिल्हाध्यक्ष आदरणीय खासदार साहेब सगळेच मिळून अध्यक्षांचं स्वागत करत आहेत। यानंतर खासदार रवींद्र चव्हाण, आपले लाडके नेते आदरणीय हर्षवर्धन सपकाळ यांचं स्वागत हनुमंतराव पाटील आणि सत्तारबाई यांनी केले। यानंतर खासदार रवींद्र चव्हाण साहेबांचं स्वागत
शमीनबाई, मसूदबाई, पप्पू कोंडेकर या तिघांना विनंती करतो. काळगे साहेबांचं त्याआधी स्वागत होईल. काळगे साहेबांचं स्वागत राजेश पावडे, घोडजकर, शंकर शिंदे, प्रफुल्ल सावंत या चौघांनी ताबडतोब जावं आणि काळगे साहेबांचं स्वागत करावं. आदरणीय खासदार डॉक्टर काळगे साहेबांचं स्वागत, राजेश पावडे, घोडजकर, शंकर शिंदे, प्रफुल्ल सावंत हे चौघही स्वागत करत आहेत. त्यानंतर या जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं स्वागत शमीमबाई, मसूदबाई आणि पप्पू कोंडेकर या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आमचे लाडके नेते, बीजेपी पुढे एकच आव्हान, आमचे नेते रवींद्र चव्हाण. बीजेपी पुढे एकच आव्हान, आमचे नेते रवींद्र चव्हाण. रवींद्र चव्हाण साहेबांचं स्वागत होत आहे. त्यानंतर आदरणीय मोहन जोशी साहेब हे राज्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचा सत्कार श्याम दरक साहेब, केदार साळुंके, अतुल पेतेवार, रॅपरवार साहेब, बालाजी चव्हाण, बालाजी गडे या सगळ्यांनी करायचं आहे. या सर्वांना मी विनंती करतो. आता मी नावं घेतलेले आहेत. रॅपरवार, बालाजी चव्हाण, बालाजी गाडे, श्याम दरक, केदार साळुंके, अतुल पेतेवार या सर्वांनी स्वागत करायचं आहे. आपण स्वागत करावं. आणि त्यानंतर तुकाराम रेंगे पाटील रेंगे पाटील आलेले नाहीत. त्यानंतर बेटमोगरेकर साहेबांचं स्वागत, रेखाताई चव्हाण. ठीक आहे, आपण सर्वांचं स्वागत. आता अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की सत्कारामध्ये स्वागतामध्ये वेळ न घेता पुढील कार्यक्रम आपल्याला करायचा. मी सर्वांचं इथं स्वागत करतो, सर्व सैनिकांचं स्वागत करतो. आणि आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आदरणीय दादा आपल्या हस्ते 5-6 सैनिक आणि 5-6 जवानांचं आणि 5-6 शेतकऱ्यांचं स्वागत होणार आहे. जवानांच्या संदर्भामध्ये ज्यांनी आपला जीव गमावलेला आहे, भारताच्या रक्षणासाठी जे सतत तयार असतात, असे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये श्री लक्ष्मणजी देवदे, ज्ञानेश्वर डुमणे, बालाजी चुकलवार, रामराव थोडके, विठ्ठलराव कदम कॅप्टन, सुनील लोणे, हायरून पठाण, विकास बिलपेवार या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ताबडतोब आपण विचार व्यासपीठावर यावं. या सर्वांचं स्वागत या राज्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सरकार आणि दोन्ही खासदार आणि प्रमुख पाहुणे यांचं स्वागत करते. मी त्याला विनंती करतो. आज जवान लक्ष्मण देवदे, ज्ञानेश्वर डुमणे, बालाजी चुकलवार, रामराव घोडके, विठ्ठलराव कदम, सुनील लोणे, जीवन पठाण, विकास बिलपेवार या सर्वांनी विचारपीठावर यायचं आहे. त्यांचा सत्कार होतो आहे. यानंतर किसानांचा सत्कार होणार आहे. यानंतर शेतकऱ्यांचा सत्कार. त्यांची नाव वाचून दाखवतो, ते तयार राहावं. नाव हे झाल्यावर याच्यानंतर किसानांचा सत्कार होणार आहे, शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे. त्यांचे नाव असे भास्करराव धर्माधिकारी, आनंदराव शिंदे, भगवानराव मनोरकर, मुक्ताजी पाटील अंतरगावकर, भागवत पाटील, गोविंदराव सिंदीकर या सर्वांनी विचारपीठावरती यायचं आहे. या सर्वांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार होतो आहे. भास्करराव धर्माधिकारी, आनंदराव शिंदे, भगवानराव मनोरकर, मुक्ताजी पाटील अंतरगावकर, भागवत पाटील, गोविंदराव सिंदीकर. पुन्हा एकदा मी विनंती करतो, या सर्वांनी शेतकरी मित्रांनी, बंधू भगिनींनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार होतो आहे. आणि शेतकऱ्यांच्या नंतर 52 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे प्रमुख सेकंड ऑफिसर भौसिकर सुनील कुमार, हवालदार सोन कांबळे राहुल, हवालदार मोहनसिंग यादव यांनीही शेतकऱ्यांच्या नंतर विचारपीठावर यायचं आहे. त्यांचा सत्कार होणार आहे. 5 शेतकरी आलेले आहेत. 5 शेतकऱ्यांचा इथं सत्कार होतो आहे. शेतकरी आमचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यावर सगळं भारताचं भविष्य अवलंबून आहे. मी सर्व शेतकऱ्यांना सलाम करतो. आनंदराव शिंदे, भागवतराव मनोरकर, मुक्ताजी पाटील अंतरगावकर, भागवत पाटील, गोविंदराव पाटील सिंदीकर या सर्वांना
जनार्दन शेजवळ यांनी पण वरती यायचं आहे. आपण काय करणार अर्ध इथंच शिवसोड आहे. बोललो तुमचे बघा अर्ध झाले. जनार्दन शेजवळ माझे अध्यक्ष त्यांनी त्यांच्यावरती यावं. आपल्या देशाचे नेते काँग्रेसचे नेते राहुल जी गांधी म्हणतात कि मेरी वफाओं का एक एक निशान बोलता है, मेरी वफाओं का एक एक निशान बोलता है, जमी बोलती है आसमान बोलता है, मेरी वफाओं का एक एक निशान बोलता है, जमी बोलती है आसमान बोलता है, और मैं अपने देश के मिट्टी से प्यार करता हूँ. मेरी जुबान से सारा हिंदुस्तान बोलता है, मेरी जुबान से सारा हिंदुस्तान बोलता है. प्रास्ताविकासाठी मी आमचे शहराध्यक्ष आदरणीय सत्तारभाई यांना प्राचारण करतो. आज जय जवान जय दिल्ली के कार्यक्रम में आने वाले हमारे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, लातूर से आने वाले खासदार और हमारे नांदेड़ के लाड़के खासदार रविंद्र चौहान जी, माजी आमदार महादेवराव जवळगावकर जी, माजी आमदार हमारे जिलाध्यक्ष वेटनोगरेकर जी, हमारे पुणे के हमारे उपाध्यक्ष मोहन जोशी साहब, सुरेश गायकवाड़ साहब, जसपाल भेंगे साहब और इससे सभी मान्यवर आज पहली बार हमारे प्रदेश अध्यक्ष नांदेड़ में आए हैं. मैं शहर कांग्रेस की कमेटी की ओर से उनका इस्तेमाल करता हूं. और जिस तरह से आज जय जवान जय किसान रैली का जो आयोजन किया गया, उसमें शिरकत हमारे सभी नेतागण, हमारे सभी नगर सेवक, कांग्रेस के सभी कार्यकर्ता, मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा कर. हम ये बता रहे हैं कि जिस तरह से नांदेड़ का जो वातावरण, जिस तरह से जो कहा था कि नेता कोई जो भी नेता है जो कांग्रेस छोड़कर चले गए थे, पर जो हमारे जो भी सभी कार्यकर्ता आज देख रहे हैं आप, खासदार साहब आपने देखे हैं, यही कार्यकर्ताओं के बलबूते पे हमने इलेक्शन जीता है लोकसभा का. और जिस तरह से विधानसभा का भी कांग्रेस के 6 सीट लड़े थे, प्रदेश अध्यक्ष साहब आज भारी वोट से मैं भी लिया हूँ, 3000 वोट से सिर्फ हारा हूँ. हमारे सभी जो कांग्रेस के थे, जो उम्मीदवार थे, एकजुट होकर हमने ताकत से जो हमको ताकत कांग्रेस पार्टी ने दी थी. कांग्रेस पार्टी आज तकरीबन दादा मैं भी 35 साल से कारपोरेटर हूँ. आज नांदेड़ महानगर पालिका आज हमारे जो कारपोरेटर थे 81 कारपोरेटर कांग्रेस के चुन के आए थे.
कांग्रेस के बलबूते पर चुन के आए थे। आज भी मैं बताता हूँ कि जो नांदेड़ की जनता जानती है कि महानगर पालिका में किसके हाथ में देना है। और जिस तरह से जो नेता ने कहा कि जो 40 साल से जो कांग्रेस को लूट कर जो कांग्रेस को धोखा देके गए हैं और वो नेता बोलते हैं कि नांदेड़ में जो नेता कोई बचे वाला नहीं है, कांग्रेस का कोई नेता नहीं है, इसलिए प्रदेश के अध्यक्ष को बुलाया जा रहा है। अरे भाई, हमारे प्रदेश अध्यक्ष पहली बार नांदेड़ को हमने रिक्वेस्ट की और बुलाया है। अरे भाई, तुम तो महाराष्ट्र के नेता थे, तुमको क्या जरूरत पड़ी जो आज अमित शाह को बुलाकर प्रोग्राम दिया गया? कांग्रेस से तुमको कांग्रेस से गृह मंत्री दी थी, घर में गृह मंत्री कांग्रेस ने दी थी, तुमको गृह मंत्री बुलाना पड़ा। अरे कांग्रेस ने तुमको घर को गृह मंत्री। आज कांग्रेस के बलबूते पर आज जाकर आप जो टीका टिप्पणी कर ले, आपको शोभा नहीं देता। एक बड़े नेता है आप, बड़ी बात करना चाहिए, ऐसे ही नहीं बात करना चाहिए। मैं प्रदेश अध्यक्ष साहब आपका ज्यादा वक्त न लेता हूँ, फिर एक बार कहता हूँ कि आप सिर्फ कांग्रेस के कार्यकर्ता को ताकत दीजिए। आने वाली महानगर पालिका हो या जिला परिषद हो या पंचायत समिति हो, आज कांग्रेस की जो परंपरा है और जिस तरह से मैं बता रहा हूँ कि नांदेड़ महानगर पालिका जो कांग्रेस के नगर अध्यक्ष पहले शंकर चौहान थे और वो परंपरा नांदेड़ की जनता कायम रखी है। कांग्रेस के हाथ में सत्ता दी, ऐसे लुटेरों के हाथ में सत्ता नहीं दी है। हम भी देखे दादा, हमने जो महापालिका में हमने काम किए हैं, हमको कितनी बंदी थी हमको मालूम है। मैं भी रहने वाला हूँ, हमको क्या क्या बंदी थी। आज आपकी बलबूते पे मेरे को टिकट दिएगा। एक मुस्लिम समाज को पहली बार 40 साल के बाद टिकट दिया गया था। आज शहर अध्यक्ष होकर काम कर रहा हूँ, वो भी 38 साल के बाद शहर अध्यक्ष दिया गया। मुस्लिम समाज को न्याय दिया गया और आज हमारा मुस्लिम समाज देखिए एक गट्टा वोट कांग्रेस को देता है और दलित समाज। आज आप बेफिक्र रहिए, आपके हम सिपाही बोलकर आपका काम करिए और कांग्रेस का झंडा लहराइए। फिर एक बार मैं आपका शहर कांग्रेस की कमेटी से आपका इस्तेकबाल करता हूँ और आपको आश्वासन देता हूँ कि आने वाले वक्त में यही जनता कांग्रेस के हाथ मजबूत करिए और बता दीजिए लोगों को कांग्रेस जो सबका हाथ मजबूत रही, कहाँ कांग्रेस का हाथ आम नागरिक के साथ है। हम देखे हैं, आज हम बहुत देखे हैं, देने हैं। आज जिस तरह से मैं ज्यादा बोलना नहीं चाहता हूँ, आने वाले वक्त में हम बता दीजिए। आज हमारे जैसा मुदखेड़ में, आज मुदखेड़ जैसा मतदार संघ सर, वहाँ 80,000 वोट लिया पप्पू पोंडेकर ने, नहीं तो वो भी सीट मेहनत की होती थी हमेशा। आज हमारे जानने की सीट पहली बार 25 बार में चुनते हैं। क्यों भाई? ये तो हमारे जो नेता थे वो मेहनत करते थे, जहाँ बोले मेहनत करते थे और कांग्रेस को गिराने का काम करते थे। आज पहली बार जानने को गिराने वाला काले साहब ने गिराया। काले साहब डॉक्टर काले जो गिराए हैं वो जिस तरह से हमारे सुरेश गायकवाड़ साहब हमारे कांग्रेस में आए, मैं उनका इस्तेमाल इसलिए कर रहा हूँ कि आज ताकत जब एक जगह आएंगी, मुस्लिम दलित और मराठा समाज मिलकर नांदेड़ का वातावरण बदलने का काम, नांदेड़ के सभी जनता हमारे साथ में रही है, ऐसी उम्मीद करता हूँ। फिर एक बार सबका शुक्रिया अदा करके अपने 2 लफ्ज खत्म करता हूँ। खुदा हाफिज, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। यानंतर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष माझे आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरीकर आपल्याला संबोधित करतात। आज जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या नात्यानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत दादा सपकाळ, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, तरुण सहकारी आपल्या सर्वांचे खासदार आदरणीय प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण, आपल्या शेजारचे लातूर जिल्ह्याचे खासदार आदरणीय डॉक्टर खाळगे साहेब, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्दुलभाई सत्तार, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व उपाध्यक्ष आलेले मोहनदादा जोशी, त्याचबरोबर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, शहर
माजी नगरसेवक, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आलेले सर्व जवान, आलेले सर्व शेतकरी बांधव, मोठ्या प्रमाणामध्ये जमलेल्या आमच्या आया भगिनी, बंधू आणि मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, आज आपले तिरंगा रॅली सोबतच जय जवान जय किसान या नावाने रॅली काढण्याचं मानस शहर काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे। या रॅलीवर सुद्धा टीका टिप्पणी करण्याचं काम भाजपच्या मंडळीने केलेलं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की पत्रकार पेपर मधून आपण वाचला असाल, आपण माध्यमाच्या माध्यमातून काही वाचला असाल, पाहिला असाल, ते आपल्या भाजपच्या वतीनं आपल्यावर टीका टिप्पणी झाली। त्यांनी सांगितले की रॅलीला प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यावं लागलं, बोलावं लागलं, त्यांना येऊन इथं रॅली काढावं लागलं, अशी टीका टिप्पणी आपल्यावर काँग्रेस पक्षावर करण्यात आहे। मला भाजपच्या लोकांना आवाहन करायचं आहे, आणि तुम्ही महाराष्ट्राचे नेते ज्यांना समजून घेतात, आपण ज्यांना महाराष्ट्राचे नेते केले होतात, तुम्ही आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाने त्यांना मोठं केलं होतं, त्या लोकांना सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या साठी म्हणून आज महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असतील की नगरपंचायती असतील, या निवडणुकीच्या संदर्भामध्ये शंकानाद ठोकण्यासाठी किंवा वाजवण्यासाठी त्यांना देशाच्या गृहमंत्र्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आणावं लागलं। ही शोकांतिका भाजपच्या लोकांवर आलेली आहे, आणि आपल्याला ते सांगतात की आपल्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा, आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाचा एक मानस होता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये या रॅलीच्या संदर्भात असेल, तिरंग्याच्या रॅलीज करत असताना आपण गेलो पाहिजे, पोहोचलं पाहिजे, काँग्रेस जनांना भेटलं पाहिजे, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन काँग्रेसच्या लोकांची ओळख करून घेतलं पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी रॅलीला येण्याचा मानस आमच्या समोर केला। म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलं आणि बोलवलं। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, कैलासवासी आज वसंतरावजी चव्हाण साहेबांची, आपल्याला खासदार साहेबांची आठवण येते। आपल्या सर्वांच्या जोरावर मोठे मोठे मंडळी म्हणणारे आज काँग्रेसला सोडून गेल्यानंतर सुद्धा तुमच्या सर्वांच्या जोरावर, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जिल्ह्यामध्ये 2 वेळेस येऊन गेले मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये। पहिल्या वेळेस आले इथं वसंतरावजी चव्हाण साहेब निवडून आले, पुन्हा आले नरशीला, अजून बंडू चव्हाण निवडून आले। हे जवळजवळ अपशकुनी पायाचा माणूस आहे की आता भाजप घरी जाईल, आपण मात्र आपला झेंडा काँग्रेसचा या महापालिकेवर असेल, जिल्हा परिषदेवर असेल, प्रत्येक पंचायत समिती, नगरपालिकेवर तुमच्या सर्वांच्या विश्वासावर, तुमच्या सर्वांच्या जोरावर। मोहन जोशी साहेब आता दादा थोडस मुलाखत द्यायला गेले, तर तुम्हाला मी विश्वास देऊ इच्छितो की या जिल्ह्यातली काँग्रेस भक्कमपणाने उभी आहे। अहो, आमच्याबद्दल सुद्धा सांगतात, माधवराव जोळगावकर तर गेले 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 म्हणून सांग, मजा बनाली, बरेचशा अफवा करतात, हनुमान पाटील त्याचा सोय म्हणून सांगतात, अरे मी पक्का तुमचा म्हणजे जनतेमधला आहे, लोकांमधला आहे, तुमचा आहे, काँग्रेसचा एक पाईप म्हणून मला काम करायचं, म्हणून मी आज अशोक चव्हाणची साथ सोडून मी तुमच्यासोबत राहिलो, आणि अजून या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या विश्वासावर 100% आपल्याला हे काम अजून पुढच्या काळामध्ये करायचं आहे। आणि आपल्याला ईश्वरराव बोरशीकर असेल, त्यांनी जाईल म्हणून सांगितलं, कोणीही माजी आमदार जाणार नाही, कोणताही काँग्रेसचा कार्यकर्ता आता इथून पुढे जाणार नाही, जे काही ढिल्ले पक्के काय होते ते गेले, बी टीम म्हणायचे तेच बी टीम गेली पळून, आता हे टीम 1 नंबरची टीम आता आमची राहिलेली आहे। नंबर 1 ची टीम तुमच्या विश्वासावर, तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की या जिल्ह्यातली काँग्रेस भक्कमपणाने करण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि शेतकऱ्याची रॅली काढण्याचं कारण एकच आहे की या सरकारनं शेतकऱ्यावर भरपूर अन्याय केलेला आहे, म्हणून जवानांच्या सोबत शेतकऱ्याची सुद्धा रॅली करण्याचा मानस आम्ही केलेला आहे। आणि मला निश्चितपणे खात्री आहे सरकार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातली काँग्रेस मजबूतीने राहील। या जिल्ह्यामधली काँग्रेस आपले रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज निश्चितपणाने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने आपल्याला उभा टाकायचा आहे। आपल्यामध्ये गट नाही, तट नाही, कोणी नाही, एकच छत्री आपल्याला महाराष्ट्रामध्ये सरकार दादा, जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण, देश पातळीवर आपल्या राहुलजी गांधी असतील, खरगे साहेब असतील, यांच्या सोबत आपल्या सर्वांना सोबत राहायच्या, शहरामध्ये सत्तारबाई असतील की आम्ही असेल, जिल्ह्याची मजबूतपणाने काँग्रेस म्हणून तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने राहू, एवढंच आपल्याला आजच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय माधवराव पाटील जवळगावकर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं। सर्वप्रथम तर
सर्व आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब, कैलासवासी विलासराव देशमुख साहेब, कैलासवासी आमचे ज्येष्ठ बंधू वसंतराव चव्हाण साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी जय जवान जय किसान तिरंगा महारॅलीच्या जी आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सपकाळ साहेब, या ठिकाणी आपल्या शेजारी लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर काळगे साहेब, या ठिकाणी आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आमचे बंधू रवींद्रजी चव्हाण, व्यासपीठावर आमचे हनुमंतरावजी बेटमोगरेकर, या ठिकाणी जोशी साहेब, आमचे सत्तारभाई, आमचे बंधू सुरेशदादा गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व काँग्रेस पक्षाचे खरे सैनिक, माता भगिनी, उपस्थित पत्रकार मित्रांनो, उपस्थित बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी तिरंगा महारॅलीचं आयोजन आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजित केलं. या तिरंगा रॅलीला आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सैनिक या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचं मी खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो, आपलं खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि एवढंच सांगू इच्छितो, सपकाळ साहेब, राजकारण म्हणलं की चर्चा राहतेच. त्याच्यामुळं आता तर मी दिसलो ना समोर तुम्हाला, त्याच्यामुळं एवढंच सांगतो सगळ्याला की आपले जे जिल्ह्यातील पुढचे जे विरोधक आहेत, हो, सिद्धिविनायकाच्या पावनभूमीमध्ये माझी आणि अध्यक्ष साहेबांची भेट झाली. आणि आज एवढंच सांगू इच्छितो की आपण आपले जे पुढची आता ताकद आहे, पुढचे जे विरोधक आहेत हे फार बलाढ्य विरोधक. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे कार्यकर्त्याला, कारण मी तुम्हाला माहित असेल मी लोकांमधला व्यक्ती आहे, मी कार्यकर्त्यामध्ये राहणारा माणूस आहे. कारण मी सगळ्याला माहित आहे, पूर्वी सुद्धा सपकाळ साहेब काँग्रेस पक्षाचे कुठले कार्यक्रम झाले तर मी फार कमी आहे, कारण पहिलं मी माझा मतदारसंघ सांभाळायचो. त्याच्यामुळे मी जनतेमध्ये राहून काम करणारा माणूस आहे. म्हणून आपल्याला एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम आपण केलं पाहिजे. आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्यासाठी झटलं पाहिजे. नुसतं आपण या ठिकाणी कार्यक्रम करून हे चालणार नाही, कारण आपल्याला त्या ठिकाणी शेवटपर्यंत त्या ठिकाणी रुजवायला लागणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपण काँग्रेस पक्षाचे खरे पाईक आहात. काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये कसं या ठिकाणी यश संपादन करता येईल त्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. एवढीच मी आपल्याकडनं सगळ्याकडनं अपेक्षा बाळगतो. परत एकदा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर लातूर जिल्ह्याचे खासदार आदरणीय डॉक्टर काळगे साहेब आपल्याला संबोधित करतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी याला मार्गदर्शन करावं. आज या जय जवान जय किसान तिरंगा महारॅलीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब, त्यांच्याच आदेशाने मी सगळ्यांची माफी मागून सन्माननीय मंच असं संबोधित करतो. व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठासमोर उपस्थित असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे आदरणीय सर्व बंधू भगिनी, पत्रकार बंधू, जय जवान उपस्थित आहेत ते जवान आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वप्रथम
त्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढण्यात येत असलेल्या तिरंगा महारॅलीला मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. खूप मोठ्या संख्येनं आज आपण सर्वजण इथं जमलेले आहात. आम्हाला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेस पक्षाच्या सोबत काम करणारी जी काही मंडळी आता शिल्लक राहिलेली आहे ते खरे काँग्रेसचे पायी फक्त शिल्लक राहिलेत म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही. सातत्यानं मागच्या काही दिवसापासून काँग्रेस पक्षाला बगदाड पाडण्याचं काम विरोधकांनी चालू केलेलं आहे आणि मला आशा आहे येत्या काळामध्ये हर्षवर्धन दादाच्या खंबीर नेतृत्वाखाली यापुढे काँग्रेस अधिक बळकट होऊन टक्कर देण्याचं काम येत्या काळामध्ये करेल यात मला शंका नाही आहे. या निमित्तानं तुम्हा सर्वांना सांगताना खरंच मनापासून दुःख होत आहे की जो किसान आज देशाच्या आर्थिक वाटचालीमध्ये मोठा हातभार लावतोय या शेतकऱ्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्याचं काम त्या पक्षानं सध्याच्या सत्ताधारी पक्षानं केलेलं आहे आणि पावलोपावली एक प्रकारची गळचेपी करण्याचा उद्योग या सरकारच्या माध्यमातून चालू आहे. वर्षानुवर्ष शेतकरी कापसाच्या पिकासाठी असेल, सोयाबीनच्या पिकासाठी असेल आणि शेतकऱ्याकडनं उत्पादित केल्या जाणाऱ्या सगळ्या पिकासाठी असेल सातत्यानं सन्मानाचा भाव मिळावा यासाठी सातत्यानं मागणी करत असताना सुद्धा मोठ्या घोषणा करून या सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आणि आपल्या पक्षाच्या वतीनं जाब विचारण्यासाठी म्हणून आज ही महारॅली आपण आज आयोजित केलेली आहे आणि नक्कीच या महारॅलीकडे बघून सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी येत्या काळामध्ये विचार करेल याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. जवानाचा सन्मान हा काँग्रेस पक्षाने नेहमीच केलेला आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सातत्यानं जवानाच्या कामगिरीला सलाम करण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे आणि या निमित्तानं त्यांच्या कार्याला सुद्धा सलाम करण्याचं धोरण काँग्रेस पक्षानं या रॅलीच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. जे निष्पाप नागरिक आणि जे आपले बहादूर जवान यामध्ये शहीद झाले त्यांना श्रद्धांजली या निमित्तानं मी व्यक्त करतो. आपण इथं बोलवलं, सन्मान केला त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि रॅलीला परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण प्रतीक्षा करत आहोत असे आपले लाडके नेते नांदेड जिल्ह्याचे तरुण तडफदार खासदार आदरणीय प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सभेला संबोधित करावं. जोरदार टाळ्या खासदार साहेबांचं स्वागत करा. भाजप पुढे एकच आव्हान, आमचे नेते रवींद्र चव्हाण. आज नांदेड शहरामध्ये नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने होत असलेली जय जवान जय किसान तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या या रॅलीला उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे मार्गदर्शक माननीय मोहनजी जोशी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर, शहर अध्यक्ष माननीय अब्दुलभाई सत्तार, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय माधवरावजी पाटील जळगावकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले यशपालजी भिंगे, श्यामजी दरक, शमीमजी अब्दुल्ला, पोपू पाटील कोंडेकर, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सुरेशजी गायकवाड, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशचे सर्व सन्माननीय सदस्य पदाधिकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड व शहर मधून मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे युवा मंडळी, माता भगिनी आणि प्रामुख्याने आज ज्यांचा इथं सत्कार आणि सन्मान करण्यात आलेला आहे ते आमचे सर्व सन्माननीय माजी सैनिक, सर्व शेतकरी मित्र, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपल्याला
सर्वात प्रथम मी माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब यांचं हार्दिक असं स्वागत करतो, कारण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम ते नांदेड शहरामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आज जय जवान जय किसान ही संकल्पना काँग्रेस पक्षाच्या वतीने मांडण्यात आली आणि ही संकल्पना पुढे घेऊन करत आहोत. आज आपण बघू शकतो की क्रूर आतंकवाद्यांनी ज्या प्रकारे आमच्या भारतीय नागरिकांना मारण्याचं काम केलं आणि भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन त्यांचे स्थळ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, हे उल्लेखनीय आहे. आपल्या जी सैन्याची जे शौर्यगाथा आहे त्याचा सन्मान आपण सर्वांनी केलाच पाहिजे. निश्चितच भारत देशवासी म्हणून आपल्या सैन्याचा या ठिकाणी सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. आज या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण देश पातळीवर महाराष्ट्र पातळीवर या ठिकाणी घेतात. आज एवढंच सांगायचं की काही मोठी मोठी मंडळी आमचे नेते माननीय सन्माननीय विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्यावर तोंडसूट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आमचा त्यांना प्रश्न आहे की जे 4 आतंकवादी आमच्या ज्या भारतीय नागरिकांना त्यांनी मारलं, ते 4 आतंकवादी अद्याप कुठे आहेत याचा पत्ता त्यांना देता आला नाही. माननीय राहुल गांधी यांनी सरकारला पंतप्रधानांना विनंती केली, आमच्या खासदारांची आम्ही सह्या करून त्यांना निवेदन दिलेलं आहे की संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि पाकिस्तानवर काय कारवाई करायची एकदाच हे घेऊन द्या. आजही आपल्याला या ठिकाणी आठवण येते सपकाळ साहेब आमच्या लेडी आयरन म्हणून परिचित होत्या इंदिरा गांधी, त्यांनी एक घाव 2 तुकडे या ठिकाणी पाकिस्तानचे केलेले होते. तसा प्रकार या काळात होताना दिसत नाही. तिसऱ्या देशाचे अध्यक्ष या ठिकाणी मध्यस्थी करून सांगत आहेत की या ठिकाणी शस्त्रसंधी झालेली आहे, याच्यापेक्षा लाजिरवाणा प्रकार आज या देशामध्ये आपल्याला घडू शकत नाही. म्हणून या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की काल मोठा गाजावाजा करून या ठिकाणी भाजपचा कार्यक्रम झाला. देशाचे केंद्रीय गृहमंत्री या ठिकाणी आले, मोठा गाजावाजा करण्यात आला होता की काँग्रेस या ठिकाणची नांदेडची फुटणार आहे, मोठी मोठी नेते मंडळी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पण कालचा जर प्रकार झाला तर सपकाळ साहेब मला एवढंच म्हणायचं आहे, खोदा पहाड निकला चुहा, खोदा पहाड निकला चुहा. टॉप गिअर टाकणारे काही जणांनी बातम्या दिल्या की टॉप गिअर टाकणार आहेत आमचा नेता, पण त्यांना कळालं नाही टॉप गिअर टाकण्याच्या नादात त्यांचा रिव्हर्स गिअर कसा पडला, कधी रिव्हर्स गिअर पडला हे कळालंच नाही. त्याच्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी या माध्यमातून आवाहन करतो, आपण बिलकुल घाबरायचं नाही. सपकाळ साहेब खरी काँग्रेस इथं आहे, ही बसलेली खरी काँग्रेस आहे. इथं लाभार्थी कोणी नाही, लाभार्थी जे होते ते गेले, लाभार्थ्याची संख्या संपलेली आहे. म्हणून इथं बसलेली प्रत्येक ही व्यक्ती आता ही खरी काँग्रेस आहे. आमची लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता ही काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मंडळाच्या निवडणुकीची बारी आहे. आपल्याला शंकानादला जर उत्तर द्यायचं असेल तर येणाऱ्या काळात सपकाळ साहेब मी आपल्याला एवढाच विश्वास देतो, मागच्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित होता, आजही राहील आणि भविष्यातही आमच्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या जीवावर या ठिकाणी बालेकिल्ला आमचा आम्ही शाबूत ठेवून दाखवू. स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी अडचणीच्या काळात लोकसभा लढवली, त्यांच्यासोबत जी मोठी मंडळी काँग्रेसची होती ती दुसऱ्या पक्षात गेली, पण या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक नव्हे 2 वेळेस लोकसभा या ठिकाणी जिंकून दाखली. आजही विधानसभेला आम्हाला पराभव झालेला असला तर आम्हाला जे मताधिक्य मिळालेलं आहे, जे मतदान प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळालेलं आहे ते विसरता कामा नाही. पप्पू पाटील कोंडेकर यांना 82,000 मतदार त्या ठिकाणी भोकर मतदारसंघामध्ये मिळालेला आहे. नांदेड उत्तर आणि दक्षिणचे उमेदवार फक्त 2 ते 2,500 मतांनी आमचे पराभूत झालेले आहे. त्याच्यामुळे काँग्रेस कमी आहे, कमजोर आहे हे कोणीही समजू नये. आणि या निमित्तानं एवढंच सांगतो, कोणी जर आमच्या अंगावर येईल तर काँग्रेस कार्यकर्ता त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आज आपले हर्षवर्धन दादा सपकाळ या ठिकाणी आलेले आहेत. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की काँग्रेस ही चळवळ आहे. विलासराव देशमुख साहेबांचं एक वाक्य आहे, काँग्रेस ही चळवळ आहे, ही चळवळ कधी न संपणारी आहे. त्याच्यामुळे कोणी आले गेले तरी काँग्रेस कधी संपू शकत नाही. म्हणून हर्षवर्धन दादा सपकाळ साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी नांदेडमध्ये आले. आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल वाढण्यासाठी निश्चितच दादा आपली ही उपस्थिती खूप आमच्यासाठी महत्वाची होती. काही जणांनी टीका केली की प्रदेश अध्यक्षाला बोलून या ठिकाणी यांना रॅली घ्यावं लागत आहे, पण मला विचारायचं आहे
की बाबा तुम्हाला महापालिकेचा रणशिंग फुकायला केंद्राचा गृहमंत्री जर बोलावं लागत असेल तर या ठिकाणी आम्हाला काँग्रेस कार्यकर्त्याला बळ द्यायला प्रदेशाध्यक्ष का नको? महापालिकेचा रणशिंग फुकायला शंकानाथच्या माध्यमातून त्यांनी अमित शहा साहेबांना बोलवलं, पण आम्ही या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष महोदयाला विनंती केली. ते आलेले आहे. मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही. आज आपण मोठ्या संख्येने या महातिरंगा रॅलीला उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. विशेषतः इथं जे महाराष्ट्र बटालियन आहे, एनसीसी असेल, सेकंड ऑफिसर आमचे भोसीकर सुनील कुमार असतील, हवालदार आमचे सोनकांबळे राहुलजी असतील, हवालदार मोहनसिंग यादव असतील, यांचेही विशेष आभार मानतो. आणि परत एकदा या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करून एक आपल्याला विनंती करतो, आपली ही देशाची आणि काँग्रेसची महत्वाची ही या ठिकाणी महातिरंगा रॅली आपण आयोजित केलेली आहे. आज आपल्याला जर काँग्रेस म्हणून आपल्याला सिद्ध करायचं असेल तर मला सांगायचंय, कलेक्टर ऑफिस पर्यंत आपली रॅली जाणार आहे. पाऊस जरी आलं तर आपले पाय ढकमता कामा नये एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. हर्षवर्धनदादा सकपाळ यांना मी विनंती करतो की आपलं धडाकेबाज नेतृत्व, काँग्रेसचं भविष्य आदरणीय हर्षवर्धनदादा सकपाळ तुम आगे बढ़ो. जय जवान, जय जवान, भारत माता की वंदे. सन्माननीय मंच उपस्थित माझे काँग्रेसचे सहकारी बंधू आणि भगिनींनो, भारताचा स्वातंत्र्य संग्राम पेटलेला होता आणि त्या रखरखत्या संघर्षामध्ये भारत माता की जय आणि वंदे मातरम चा नारा देण्याचं काम आणि हा आवाज बुलंद करण्याचं काम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केलं. परवा या ठिकाणी कोणता तरी कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात काँग्रेसचे नारे हे चोरण्याचं काम आणि उधार का सिंदूर घेऊन आपलेच नारे देण्याचं काम एका राष्ट्रीय नेत्याने केलं. त्या राष्ट्रीय नेत्याला एवढं सांगतो की अरे बाबा, भारत माता की जय हा काँग्रेस पक्षाचाच नारा आहे, वंदे मातरम हाही काँग्रेस पक्षाचा नारा आहे आणि आमचे हे जे नारे आहेत हे आपण, तुम्ही आमचे नेतेच नाही चोरले तर आमचे नारे देखील आपण चोरले आणि ते नारे आपण देत आहात त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. कारण तुम्हाला काँग्रेसचा जो तिरंगा ध्वज आहे हा स्वातंत्र्य संग्रामाचा तिरंगा होता, स्वातंत्र्य मिळालं आणि हा तिरंगा आपला राष्ट्रध्वज झाला. आपल्याला तिरंग्याची ऍलर्जी होती. आपण तिरंगा देशाचा झेंडा करण्याच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, जनसंघ होता. आपलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे नागपूरचं कार्यालय हा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण तिरंगा काही बळकत नव्हते. मात्र आता तुम्हीच जर भारत माता की जय आणि तिरंगा रॅली काढत असाल तर आम्ही आपलं स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. कारण भारत माता सगळ्यांची आहे, आमची आहे, तुमची आहे, सर्वांची आहे हा मानणारा काँग्रेस पक्षाचा विचार आहे. आणि ही तिरंगा रॅली जी आहे, आजची जी रॅली आहे, या रॅलीचं नाव आहे जय हिंद रॅली आणि नारा आहे जय जवान जय किसान. ही काय आज पहिली रॅली नाही खासदार साहेब, ही आजची 51वी रॅली, महाराष्ट्रातली 51वी रॅली आज नांदेडमध्ये संपन्न होत आहे. याच्याबद्दल शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना जय जवान म्हणजे काय, तो नुकतंच ऑपरेशन सिंदूर झालंय आणि या ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या लष्कराने जे साहस दाखवलं, आपल्या लष्कराने जी कामयाबी त्यांना मिळाली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याच्या अनुषंगानं आज ही रॅली आपण या ठिकाणी काढत आहोत. त्यामुळे जवानाच्या अनुषंगानं सिंदूर ऑपरेशन असेल, त्याआधी कारगिलचं ऑपरेशन असेल, त्याआधी चीनच्या सोबत झालेली 71 सालची लढाई असेल, त्याआधी पाकिस्तान सोबत झालेल्या आपल्या 65 आणि 61च्या 48 सालच्या लढाया असतील, या सर्व लढायांमध्ये ज्यांनी आपल्या प्राणाचं हुतात्म्य दिलं त्यांचा आम्ही स्मरण करत आहोत. एवढंच नाही तर ज्यांनी या दहशतवादामध्ये बळी दिला, त्या इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, पहिलगामचे जे पर्यटक असतील आणि दहशतवाद्यांच्या एक गोळ्यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्या सगळ्यांना आम्ही बलिदान म्हणतो. त्यांचं बलिदानही आम्हाला हे शहीदाच्या सोबतचं बलिदान आमच्यासाठी आहे. आणि महात्मा गांधी हे स्वातंत्र्यानंतरचा पहिला दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी झालेला
व्यक्ती होता तिथपर्यंतच्या सर्व आम्ही हुतात्म्यांना देखील जय जवान म्हणत असताना त्यांना देखील अभिवादन करतो. तर दुसरीकडे जय किसान आज शेतकरी अहवाल दिलाय. आमचा लष्करातला मिलिटरीतला माणूस हा सरहद्दीवर लढतोय तर आमचा शेतकरी हा धुऱ्यावर लढतोय. लाखो जण मेले तर चालतील मात्र लाखोंचा पोशिंदा मेला नाही पाहिजे ही शेतकऱ्यांच्या बद्दलची आमची संवेदना आहे. काय म्हणाले होते तुम्ही की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, काय म्हणाले होते तुम्ही की महिलांना ज्या लाडकी बहीण आहे तिथे 1,500चे 21 रुपये करू, काय म्हणाले होते तुम्ही 2 सिलेंडर आम्ही देऊ, काय म्हणाले होते तुम्ही तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देऊ. आता यातलं तुम्ही काहीही केलं नाही. आणि जे अमित शहा परवा नांदेडमध्ये जे आले होते ते अमित शहा महाराष्ट्राचे सर्व आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार आहे. महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री हे रबर स्टॅम्प आहे, उपमुख्यमंत्री दोन्ही हे रबर स्टॅम्प आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण आलं पाहिजे, कोण नसलं पाहिजे, कोणाला कोणतं खातं दिलं पाहिजे, कोण कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री झालं पाहिजे याचे सर्व निर्णय कोण घेत आहे आज रोजी? अमित शहा घेत आहे. आणि असे अमित शहा बाकी तर या सगळ्या कठपुतल्या आहेत, मात्र मूळ कठपुतलीचा जो खेळ आणि कोणाच्या हाताने जो खेळला जातो त्या माणसाचं नाव आहे अमित शहा. आणि अमित शहा हे परवा नांदेडमध्ये आले होते आणि नांदेडमध्ये येत असताना ते विसरले की निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले होते. आणि तेव्हा त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या, शेतकरी सन्मानची घोषणा केली, कर्जमाफीची घोषणा केली आणि इतर अनेक घोषणा केल्या. मात्र परवा आले त्याच्यावर एक सुकार शब्दही बोलले नाही. अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री नांदेडमध्ये आल्यानंतर त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं, त्यांनी काय उत्तर द्यायला पाहिजे होती? पाकिस्तान पासून पहलगाम जे आहे हे 300 किलोमीटर आहे, हे दहशतवादी 300 किलोमीटर आत कसे घुसले? त्यांनी चुन जे आपल्या भारतीय नागरिकांना कसं मारलं याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं. बरं, मारलं तर मारलं आणि ते वापस चालले गेले, म्हणजे आले गोळीबार केला वापस चालले गेले नाही. अहो गृहमंत्री, तुम्ही त्यांना का पकडलं नाही याचं उत्तर जर त्यांनी आपल्याला दिलं असतं तर आम्हाला अधिकचा आनंद झाला असता. मात्र याचं काही उत्तर दिलं नाही. काही पाक व्यक्त काश्मीर हा ताब्यात घेण्याची संधी उगवली त्याच्याबद्दलही काही बोलले नाही. युद्धबंदीची घोषणा ही ट्रम्प अंकलनी कशी केली हे त्यांनी सांगितलं नाही. अहो आम्ही विरोधी पक्ष जरी असलो काँग्रेस तर आम्ही तुमच्या सोबत होतो, सरकारच्या सोबत होतो, बिल्टीच्या सोबत होतो. तुम्ही युद्धविराम कसा केला, का केला याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं आणि त्याचं उत्तर दिलं नाही. त्याच्याबद्दल आमची विशेष हरकत नाही. मात्र तो नागरिकांचा अधिकार आहे. आपण तेव्हा शब्द भाषेमध्ये काही बोलला असतात तर ते स्वागतार्ह होतं. मात्र ट्रम्प अंकलनी 7 समुद्रापलीकडे युद्धबंदीची कशी काय घोषणा केली आणि आम्हाला धमक्या कशा काय दिल्या की तुम्ही युद्ध बंद करा नाही तर तुमच्यासोबत व्यापार बंद करू, अशी धमकी 1 वेळेस नाही, 2 वेळेस नाही तर 10 वेळेस सातत्याने तो ट्रम्प नावाचा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा हा अशा प्रकारच्या आपल्या घोषणा तिथून करतो. आणि आपल्या देशातलं सरकार जर यस सर करून जर मुंडी हलवत असेल तर याचा जाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ऑपरेशन सिंदूरचा आम्हालाही अभिमान आहे. आपण जे परराष्ट्राच्या संदर्भामध्ये युद्धाच्या संदर्भात जे निर्णय घ्याल ते आम्हाला मान्य आहे हे दस्तूर खुद राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलंय. आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने आणि भारताचा नागरिक या नात्याने याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र आपण इथे येऊन जर चुकीचं वांगण बोलत असाल तर ते आम्ही खपून घेणार नाही. अहो तुम्ही आमच्या पक्षाबद्दल काय बोलता? आमच्या पक्षाने तर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आमच्या पक्षाच्या इंदिरा गांधींनी एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले. आमच्या लाल बहादूर शास्त्रींनी मोतीलाल कीर्तिमान जय जवान जय किसानचा नारा पण आमच्या लाल बहादूर शास्त्रींनी दिलाय. अहो आमचेच राजीव गांधी हे देशाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं ते दहशतवादीचा बळी ठरलेले आहेत. तुम्ही आमच्या पक्षाला कृपा करून शहाणपणा शिकू नका. आणि राहिला प्रश्न तुमचा आणि मुस्लिम लीगचा, ती जी जिन्नाची जी पार्टी आहे
जी परवेज मुशर्रफची पार्टी आहे, जी नवाब शरीफाची जी पार्टी आहे, त्या नवाब शरीफकडे मोदी साहेब तुम्ही बिर्याणी खायला गेले होते। या पक्षाचे आणि तुमचे जिन्ना साहेबांचे आणि तुमचा तर बहुत पुराना याराना है, बहुत पुरानी दोस्ती है भाजपची आणि मुस्लिम लीगची। श्यामाप्रसाद मुखर्जी नावाचे यांचे नेते आहेत, ते बंगालचे उपमुख्यमंत्री होते आणि त्या उपमुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कोण होतं? तो मुख्यमंत्री मुस्लिम लीगचा होता, जिन्नांच्या पार्टीचा मुख्यमंत्री, आणि मोदी आणि फडणवीस आणि अमित शहाच्या पार्टीचा उपमुख्यमंत्री। असं हे गठबंधन स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातही होतं आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात एका राष्ट्राचे दोन राष्ट्र करत असताना द्विराष्ट्र पद्धतीचा जो सिद्धांत मांडला, हाही जनसंघाच्याच लोकांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच लोकांनी म्हणजे भाजपच्याच लोकांनी मांडला। आणि आज पावसाळ्याच्या अनुषंगाने आमच्यावर जर बोलत असाल तर इतिहासाचे पानं आम्हालाही पलटून पाहावे लागतील आणि लोकांपर्यंत हे सर्व संदर्भ ते आम्हाला पोहोचवावे लागतील। अहो आज काय चाललंय? आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही आमच्यावर टीका करता। राष्ट्र म्हणून आपण सर्वजण एक राहू ही आमची भूमिका आहे, मात्र आपण पाकिस्तानवर गोळीबार तर करतच नाही, उलट आमच्यावर बॅकफायर करता। अहो तिकडे जाऊन शंकरनाथ करा ना, नांदेडमध्ये येऊन पुंगाने वाजवायचं काय काम? हाही प्रश्न या निमित्तानं आमचा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं हा उपस्थित होतो। त्यामुळे अमित शहानी या 3 दिवसाच्या त्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तर आम्ही त्यांना धन्यवाद दिले असते। त्यांनी येऊन आमचा ट्रम्पचा काही संबंध नाही, आम्ही युद्धबंदी केली, मोदी साहेबांनी केली हे सांगितलं असतं तर आमची त्यावरही कुठल्या प्रकारची हरकत नव्हती। तुम्ही लाडक्या बहिणीचे 2100 रुपये 2 सिलेंडर मोफत मिळतील महाराष्ट्र सरकारकडून हे सांगितलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता, मात्र यांचं त्यांनी त्यातलं एकातलंही काही केलं नाही। आणि म्हणजे शंकनाथ आणि शंकरनिघात कोण करतात आहे तर जे कालपर्यंत काँग्रेसचे आमचे नेते होते हे शंकनाथ करतात, त्यांच्याबद्दलही मला दुःख होत आहे। ते पक्षाचे एकेकाळचे नेते महाराष्ट्रात असताना अशोकरावजी हे महाराष्ट्र केसरी होते। कसे महाराष्ट्र केसरी होते की आले आमदार की झाले मंत्री, आले निवडून की झाले प्रदेश अध्यक्ष, झाले मुख्यमंत्री, झाले खासदार, आणि त्यांचा चांगल्या मोठ्या प्रकारचा दबदबा हा महाराष्ट्रामध्ये हा होता। तर त्यांचे वडील काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण साहेब हे हिंद केसरी होते, देशाचे संरक्षण मंत्री होते, देशाचे गृहमंत्री होते। ऑपरेशन ब्लू स्टार हे ते संरक्षण मंत्री असताना लष्कराने त्याला अंजाम दिला होता। हा देखील एक ऐतिहासिक कुठेतरी एक संदर्भ आहे। त्या संदर्भासोबत ते 84 पासून हे गृहमंत्री होते, पुढे अजून 91 पासून ते गृहमंत्री झाले आणि संरक्षण आणि गृहमंत्री ते असताना त्यांच्या नेतृत्वात देशाचा गृह विभाग आणि संरक्षण विभाग चालला। आता अमित शहा साहेब काय म्हणाले की काँग्रेसच्या काळात काही चालत होतं, काँग्रेसच्या काळात कारभार बरोबर चालत नव्हता, आणि हे सांगत असताना तो कार्यक्रमाचे जे आयोजक होते त्यांचेच पिताश्री यांच्याच नेतृत्वात हे 2 विभाग काम करत होते हे सांगण्याचं, हे स्मरणात ठेवण्याचं भान काही त्यांना राहिलं नाही। याचा अर्थ काय? तर अमित शहा दिल्लीवरून आले वाया नागपूर आणि इथे येऊन त्यांनी जो अपमान केला तो त्यांनी केलेला अपमान हा नांदेडचा अपमान आहे। आणि नांदेडच्या आमच्या नेतृत्वाने देशाचं नेतृत्व केलं, देशाचा संरक्षण विभाग बघितला, देशाचा गृह विभाग बघितला, आणि असं एक जाज्वल्य इतिहास असताना या ठिकाणी तो डागाळण्याचं काम हे अमित शहा साहेबांनी जे केलं हा नांदेडचा अपमान आहे। आणि या नांदेडच्या अपमानाला येणाऱ्या काळात आम्ही रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून काय म्हणाले आपले खासदार, आले अंगावर तर घेईल। हे खासदार साहेब म्हटले कारण त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राचा आगामी काळातला आमचं शाश्वत आश्वासन करणारं एक नेतृत्व राहणार आहे। हे स्वतः ते नाही बोलले तर काँग्रेस पक्षाची भूमिका ही या ठिकाणी त्यांनी मांडण्याचं काम केलं।
त्यामुळे त्यांचं हे वाक्य त्यांचं व्यक्तिगत आणि खासदार म्हणून नव्हे तर मराठवाड्याला पडलेलं एक सोनेरी स्वप्न आणि आमचं नेतृत्व म्हणून खासदार साहेबांनी ती भूमिका मांडली आहे. त्यामुळे कणखर नेता कसा असतो ते सभ्य आहेत, सुशील आहेत, सालस आहेत, सर्वांना मान देतात, सर्वांना सन्मान देतात, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची जी भूमिका आहे ही भूमिका लाल बहादूर शास्त्रींची भूमिका आहे. लाल बहादूर शास्त्री मूर्ती लहान पण कीर्ती. आज रवींद्र चव्हाण साहेबांच्या रूपानं एक दुसरे लाल बहादूर शास्त्री एक लाल आज नांदेडमध्ये पैदा झालाय. हे सांगत असताना मी तुमचं आणि त्यांचं दोघांचं अभिनंदन करतो आणि ते अभिनंदन करत असताना आगामी काळात काँग्रेस कशी असते आणि कशी होते आणि कशी असली पाहिजे हे संपूर्णता या स्टेजवरील मंचकावरील आमचे जोगावकर साहेब असतील, आमचे नागपूरचे खासदार साहेब असतील, अध्यक्ष असतील, माजी अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, ओबीसीचे पदाधिकारी असतील, या सर्वांच्या माध्यमातून आता काँग्रेस जी आहे ही कोणाच्या बंगल्यावरून आणि वाड्यावरून चालणार नाही. पहिले काँग्रेस कुठून चालत होती, टिळक भवनामधून चालत होती म्हणतात, मात्र आता टिळक भवनाची जी ताकद आहे ती या स्टेजवर बसलेल्या आमच्या मंचावर त्यांच्या हातून आणि यांच्या माध्यमातून सामायिक नेतृत्वाच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी करतील आणि या सगळ्यांचा सोबत घेण्याचं काम हे आधी ते खासदार साहेबांनी केलंय. त्यांच्या हातात तुम्हीच दुसरी ताकद द्या असं नाही तर मी माझी पण ताकद ही त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यात उभी करणार आहे एवढं या प्रसंगाच्या निमित्तानं सांगतो. निवेदन देणार आहे त्या निवेदनात शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगानं किती हाल आहे. शेतमालाला भाव नाही, खतांचे भाव वाढले, बियाण्यांचे भाव वाढत आहे. त्या संदर्भात निवेदन आमचा विरोध आहे. शक्तीपीठाच्या रद्द करा ही आमची मागणी आहे. कर्जमाफी करायला यांच्याजवळ पैसे नाही, मात्र 88,000 कोटी किती कोटी चिन्ह किती माहिती आहेत का? 88,000 कोटीचा शक्तीपीठ मार्ग करायला यांच्याजवळ पैसे आहेत पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला यांच्याजवळ पैसे नाहीत. इष्टीची 3-3 घंटी वाजवणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांचे पैसे पगार करायला यांच्याजवळ पैसे नाही, मात्र 150 कोटी रुपयाचे मंडप टाकण्यासाठी याच्याजवळ पैसे आहेत. या सरकारला आगामी काळात आम्ही सरोगी पळ करून सोडल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री पण नांदेडमध्ये आले होते, एक शब्द शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही, शेतकऱ्यांच्या नुकसानाबद्दल एक शब्द बोलले नाही, बेरोजगारांबद्दल एक शब्द बोलले नाही आणि काँग्रेसबद्दलच बोलत राहिले. अहो फडणवीस साहेब एवढं कशाला काँग्रेसवर बोलता बोलता नुसतं तुम्ही मागे वळून जर पाहिलं असतं तर बंदीच्या बंदी काँग्रेस तुम्हाला केली ही दिसली असती. काय बोलतात फायदा तुम्हाला जे विचारलं त्याचं उत्तर द्या, भलतंच उत्तर द्या. हे आम्ही आगामी काळात खपून घेणार नाही. म्हणून आजचा जो आपला कार्यक्रम आहे हा मोर्चाचा कार्यक्रम आहे. मात्र या मोर्चामध्ये जर हे सगळे प्रश्नांची उत्तर दिल्या गेली नसती तर कुठेतरी ती चूक झाली. आज भाजपचे अनेक लोकांचे मला फोन आले, खासदार साहेब रवींद्रजी, आणि म्हणाले की तुम्ही येता काय आमच्या घरी चहा आहे, आम्हाला तुमच्या पक्षात प्रवेश करायचा. मी म्हटलं आम्ही जय जवान जय किसानसाठी येतो, पक्षात कसं काय प्रवेश द्या. नाही म्हणे आता आम्हाला काही इथे चान्स राहिला नाही. आता हम तेरे तो कायदा नावाचा एक विषय आमच्या नांदेडमध्ये सुरू झालेला आहे, तुम्ही पण आम्हाला तुमच्या पक्षात घ्या आणि तिरंगा गळ्यात घाला आणि आमच्यावरील पाणी शिंपडा आणि आम्हाला पावन घ्या, पवित्र करून घ्या आणि तुमच्या पक्षात प्रवेश द्या. घ्यायचा का त्यांना आपल्या पक्षात प्रवेश? भाजपचे लोक येऊ म्हणतात, त्यांना घ्यायचं का? आता आम्हाला कोणाचीही गरज, काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी शक्तीने उभा राहील. हे आगामी काळात या मातीत आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे अब तुम्हारे हवाले वतन साथी हो और देश की रक्षा कौन करेगा, नांदेड़ की रक्षा कौन करेगा,
ही भूमिका आपण जे स्वीकारले त्याच्याबद्दल अभिनंदन करतो. आणि म्हणे शंखनाद, अहो शंख कुठं वाजवायचा असतो, काय वाजवायचा असतो, कधी वाजवायचा असतो, लढाईत वाजवायचा असतो, त्याचं पावित्र्य आहे. आता वाटेल बुटेल माणसाकडून हवा फुटली, शंख वाजत. शंख वाजवायला सत्य पाहिजे, सत्य पाहिजे. ते नसल्यामुळे शंखेचा फूस वाजलाच नाही. आणि शंखनादाच्या घोषणा करणाऱ्यांनी कार्यक्रम घेतला आणि हवा फुकली तर पुंगाणीचा आवाज आला. आता ही पुंगाणी कुठं वाजवायची तर ती जत्राच वाजवा लागते. पुंगाणी कुठे वाजवतो आपण? जत्राच वाजवतो. पुंगाणी युद्धाच्या लढाईमध्ये काही वाजवल्या जात नाही. आता तुम्ही आमच्याकडे असताना महाराष्ट्र केसरी होते, महाराष्ट्राच्या कुस्त्या खेळत होते, महाराष्ट्राचे निर्णय घेत होते. आणि आता जत्रामधून दंड ठोकू राहिले, पुंगाण्या वाजू राहिले. आता हिंद केसरी माणूस, माजी मुख्यमंत्री माणूस आता जत्रात पाहून कुस्त्या खेळून राहिला. याच्याबद्दल मला हळहळ आणि दुःखच या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतं. आणि किती हाल, किती हाल, किती हाल. एवढा कार्यक्रम घेतला, एवढा खर्च घेतला केला, पण तुमचं कोणी अभिनंदन एकदा भाषणात नाव घेतलं पुरा बोलायलाही तयार नाही. आणि विनाकारण फोन लावलो तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बेजार करून राहिले. अहो कशासाठी कर, कोणाकोणाला फोन केले जळगावकर साहेब सांगू का राहुल बंद मुठी कोणाकोणी मला फोन केला आम्हाला पक्षात घ्या भाजपच्या लोकांनी, सांगू का राहू देऊ. आता त्या लोकांनी काय काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की दिल्या घरी आम्हाला नाव बेजार करू नका. आणि आता परिवर्तनाचे वारे खासदार जो आहे हे आता व्हायला लागले. आता भाजपमध्ये जाणारा माणूस म्हणतो की यार बाबा कमी दिवसासाठी कशाला आता यांचं काहीच झालं राहिलेलं. धुळ्यावरचा माणूस, 15 वरचा माणूस, 12 वर बसलेला माणूस आता त्यालाही समजलं की भाजप पुन्हा काही आता निवडून येत नाही. त्यामुळे नांदेडचा झालेला जो कार्यक्रम आहे हा आता राजकारणात आता कोणी प्रवेश घ्यायला तयार नाही. म्हणून कोणालाही आणून उभं केलं आणि काय जे करायचं करून घेतलं. त्याच्यावर आता अधिक बोलून काही वेळ आपला वाया घालवत नाही. मात्र नांदेड हे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारं गाव, ते देशाचं नेतृत्व करणारं गाव. आणि या नेतृत्वाच्या संबंधित काँग्रेसच्या दिवंगत नेत्याने जी आग घालवली, ती लाच घालवली. आणि आता थेट जत्रेमध्ये दंड ठोकण्याचं काम आणि पुंगाणी वाजवण्याचं काम आणि नांदेडचा झालेला जो अपमान आहे हा सहन करण्याचं काम दुसऱ्या एखादा माणूस असता की तुम्ही माझ्या वडिलांबद्दल का बोलले, तुम्ही त्या म्हणून त्यांनी जाब विचारला असता. मात्र त्यांना साधा जाब विचारण्याकरता त्यांच्याजवळ, त्या नेतृत्वाजवळ स्वाभिमान उरला नाही. त्या नेतृत्वाच्या सोबत आता या काँग्रेसमधलं कोणी जाणार नाही. ही या पक्षातल्या नेत्यांनी घेतलेली जी भूमिका आहे आणि कार्यकर्त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे त्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आगामी काळात काँग्रेस या जिल्ह्यात खासदाराच्या माध्यमातून आणि काँग्रेसच्या सक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून मजबूत झालेली निश्चित दिसेल. येणारी महानगरपालिका आपलीच आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आपल्याच आहे. याचा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी एक संकल्प आपण सर्वांनी घ्यावा ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजची जी रॅली आहे याच्यात सर्वभरोशी की तमन्ना हमारे देखना है जोर कितना पाऊस पडो का काही पडो, जय जवान जय किसान हा नारा आपल्याला द्यायचा आहे. आपण किसानांचे धन्यवाद म्हणू आणि शेतकऱ्यांचे जे आज हाल आहे ते शासन दरबारी आपल्याला सगळ्यांना पोहोचायचे. येणाऱ्या काळात आपला जो संघर्ष आहे हा संविधानाचा संघर्ष आहे, शेतकऱ्यांचा संघर्ष आहे, बेरोजगारांचा संघर्ष आहे, महिलांचा संघर्ष आहे. आणि या संघर्षात काँग्रेस कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास आपल्याला सगळ्यांना देतो. आणि येणाऱ्या काळात बलिदानाचं काम बनवण्याकरता काँग्रेस प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहील हा शब्द आपल्याला देतो. आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय जवान. धन्यवाद. दादाच्या आदेशाप्रमाणे सूचनेप्रमाणे आता रॅली सुरू होईल.
सर्वांचे आभार मानतो. राष्ट्रगीतानंतर या रॅलीचा आपला इथे राष्ट्रगीत गेल्याने सर्वांनी उभं राहावं. राष्ट्रगीताच्या सन्मानात बटन चालू आहे. सावधान, विश्राम, सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की, भारत माता की जय जवान, जय जवान. यानंतर सेवादल सगळ्या समोर राहील. रॅलीमध्ये सेवादलाच्या नंतर जवान राहतील. जवानानंतर किसान राहतील. किसानानंतर महिला राहतील. त्यानंतर आदरणीय सर्वांचे नेते